हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि। स्वप्न बघायचं असतं, स्वप्न बघायचं असतं आणि बघितलेलं स्वप्न हे साकार करायचं असतं। बघितलेलं स्वप्न हे साकार करायचं असतं। काय असतं माहिती आहे का, आमचा तो देश आहे, आम्ही त्या देशात जन्माला होतो ज्या देशामध्ये स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करतो तो हरिश्चंद्र जन्माला आला। स्वप्नात दिलेलं वचन, मी हरिश्चंद्रचं बोलतोय। स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करणारा हरिश्चंद्र ज्या देशात जन्माला आला त्या देशात जागृती दिलेलं वचन न पूर्ण करणारा शरदचंद्राच्या महाराष्ट्रात आपण होतो। ते गोंधळ आहे थोडंसं, हाय काय बिचारे एसटी वाले काय परेशान झाले सगळे। मला म्हणायचं एकच आहे, स्वप्न बघितलं मासाहेबांनी म्हणून ही मूर्ती उभी राहिली, नाहीतर त्या काळात आपला काय संबंध, काय विषय नाही। मला फक्त म्हणायचं एकच आहे, सेवा, सेवेशिवाय कोणी मोठं होत नसतं। तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर ती सेवेतूनच प्राप्त होणार, सेवा केल्याशिवाय मिळेल का? ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वे परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिनः। ते ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं आहे ना, ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तुम्ही काय केलं पाहिजे, आधी सेवा केली पाहिजे। म्हणून परमार्थामध्ये दार म्हणजे सेवा आहे, ते सेवा हा दार बनतो। मग सेवेसाठी जो उभा, उभा शब्दाचा अर्थ बसण्याच्या विरोधात नाही, बसलेला उभा। तुम्ही आता कोण आहे, बसलेले, आम्ही कोण आहे, उभे आहोत, हे नाही। उभा शब्दाचा अर्थ होतो कार्यतत्पर। जो सेवेमध्ये कार्यतत्पर आहे, सदैव कार्यतत्पर आहे, तो सोप्या भाषेत सांगू, इलेक्शन लागलं आता नाही, 24 मध्ये लागणार आहे लोकसभेचं, कारण विधानसभेच्या इलेक्शनला माणसं ओळखीची असतात, लोकसभेला परिचयाचे असतात का? आपल्याला आता आता खासदार दिसायला लागले हो, नाही ते आधी तो अशी निवडून जांगरू बांगरू कांडोळे काय राहायचे ते आपले काही नावं बी समजत नाही, वेगळीच नाव होते ते, पण आता चांगले व्यक्ती आहेत। आता त्याला खासदारकीचं इलेक्शन आहे, गावामध्ये सभा आहे, पप्पू दादा आता इलेक्शन असले की सभा असते, सभेमध्ये मग काय नुसते खासदार येतात का? नाही नाही, उमेदवार एकटा येत नाही ना, कमीत कमी तालुक्यातले 5-25 मोठे मोठे नेते येतात, गावातले 5-25 नेते असतात, स्टेज सजवून देतात, स्टेज सजवल्यानंतर स्टेजवर पूर्ण गर्दी असते, समोर गावातल्या बाया बापड्या बिचाऱ्या सगळ्या बसलेल्या असतात आणि मग सभेला आरंभ होतो। कोपऱ्यात बसलेली एक बाई दुसरीला म्हणते, का हो काय हे जे एवढी गर्दी जमली आहे, एवढे जे स्टेजवर बसलेत त्यांच्यातला उभा कोण आहे? तुमचं उत्तर मिळालं, स्टेजवर जे बसलेत त्यांच्यातला उभा कोण आहे? प्रश्न पण तिचा, उत्तर पण तिचंच आहे। मग ती शेजारची सांगते, बघ तो समोर बसलाय का दाढीवाला, तो नाही नाही, त्याच्या बाजूचा उभा टेडावाला तो का, पण तो नाही, मग लाल उपरनं घालेली त्यांना बाजूने, मग तो बी नाही, मग त्याच्या पाठीमागे अशा अर्ध टक्कल पडेल, अशा भांग पडेल, हा जॅकेट घालायचे, तो चष्मा लावायचे, तो उभा आहे, जो बसलाय ना तो उभा आहे। लक्षात आलं? मग तो काय सांगतो की ऐका, पुढील 5 वर्षासाठी तुमच्या सेवेत, तुमच्या दारात चाकर म्हणून तुमची सेवा करण्यासाठी मी 5 वर्ष उभा राहणार आहे, कार्याशी तत्पर राहणार आहे।
म्हणजे काय सांगतायत माऊली इथे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, आणि त्याच्याने काय होणार आहे, तेने मुक्तीचारी साधी गेल्या. क्षणभर म्हणजे काय, क्षणभर. आता ज्ञानोबाराय जर क्षणभर म्हणत असतील, ज्ञानोबारायांचं मत जर क्षणभर असेल नाना, मग शेवटच्या मत असं का असेल, रिकामार्ध गडी राहू, रिकामार्ध घडी राहू, रिकामार्ध घडी राहू. हो सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामार्ध घडी राहू नको. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, सर्व शास्त्र निवडी. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. रिकामार्ध गाडी राहू शेवटी म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे नेमकं काय चाललंय, याचं कारण एकच आहे, ज्ञानोबारायांचे विचार हे आईच्या मुखातून निघालेले विचार आहे, आणि तुकोबारायांचे निघालेले विचार हे बापाचे विचाराचे, बापाचे मुखातून निघालेले शब्द आहेत. तुकोबारा धर्म आहे, धर्माची चोच सांगणारा साधू म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. विठाला विठाला आणि आईचं असं असतं ना किरण दादा, जेवढी समजून आई सांगते तेवढं समजून बाप सांगतो का? बाप एकच कानफडाम देतात. आईचं वेगळं असतं नाही. हा, आईचं काय असतं माहिती का, आई समजावून सांगते प्रत्येक गोष्ट, म्हणजे असं नाही असं असतं. तसं आईने आईचं अंतःकरण, आई कधी कधी बापापेक्षा अवघड गोष्टी सांगते, पण इतक्या सोप्या करून सांगते ना की मग आपल्याला अवघडच वाटत नाही, काही अवघड वाटत नाही, आणि ती आई आहे. तसं ज्ञानोबाराने ठिकाणी काय झालं माहिती का, आईच्या अंतःकरणाने सांगितलंय. ज्ञानोबारांना राबवायचा जन्मभर आहे, पण सांगताना क्षणभर सांगितलं. का? कारण काय असतं हे बघा, एखादा दारोडे असला ना, दारोड्या, आणि दारोड्या माणूस दारूच्या आरी इतका गेलेला असतो की त्यानं रिटर्न येणं खूप अवघड असतं, आणि त्याने ठरवलं बी की सोडून द्यायची आहे. असाच एक दारोड्या फुल, आणि त्याने ठरवलं आता राहायचंच नाही, गल्लीत बायकोने मारलं आपल्याला, आता आपल्याला दारू प्यायचीच नाही. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब मला दारू सोडायची आहे. डॉक्टरने त्याला चेक केलं, भाऊ अति सुटाव नाही, आता शक्य नाही, तू पे, तू पिशी तेवढं जगशी. काय सर एक बी टाईम येत होता तात्या, डॉक्टर पाचतच, तू पिशी तेवढं जगशी, आणि त्या घरी जाणार नाही, डॉक्टर मला पिवायला सांगेल जे नाही. डॉक्टर साहेब खूप झालं, आता मला प्यायचीच नाही. डॉक्टर म्हणे भाऊ सोडता येणार नाही. डॉक्टर साहेब नका, वाटोळं झालं. डॉक्टर म्हणे चौकन होऊन गेलं तरी सोडता येणार नाही, वाटोळं सोडते. शेवटी खूप वादविवाद चालले. शेवटी डॉक्टरने सांगितलं एक काम कर, रोज किती पितो? 2 बाटल्या. एक काम कर, रोज 1 बाटली पी, 15 दिवसांनी माझ्याकडे ये. आला 15 दिवसांनी. डॉक्टर साहेब काय रे बाबा काय झालं, किती पिली? रोज 1च पिली. एक काम कर,
रोज अर्धी बाटली पे, 15 दिवसांनी ये आला. 15 दिवसांनी डॉक्टर साहेब किती? अर्धी. एक काम कर, आता हप्त्यातून एक पे, 1 क्वार्टर हप्त्याभर प्यायची, थोडी थोडी चालेल. मग महिन्यातून एक, 4 महिन्यातून एक, मग फक्त गटर या मोशेला. काही बोलता पेशंट गेला, नाही बाबा आपण गटरीशिवाय पेतच नाहीत. गटर. आणि मग आता अजिबात पिऊ नको. डॉक्टरने त्याला सुरुवातीला सांगितलं अजिबात पिऊ नको, तर तो जगला असता का मेला असता? हा, मेला असता ना. पण त्याला काय केलं? हळू 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 सोडलं, आहे की नाही? तसं ज्ञानोबांना आम्हाला राबवायचं जन्मभरच आहे. पण कसं? क्षणभर करता 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 रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, सर्व सुख गोडी जय शास्त्र निवडी, गोडी सौ शास्त्र निवडी, गोडी सर्व शास्त्र निवडी. रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको. सांगायचं क्षणभर आहे, राबवायचं जन्मभर आहे. अजून कळत नसेल तर जवळून सांगतो. आता तुकोबारायांच्या शब्दात, म्हणजे संत विचारांच्या शब्दात सांगतो. लहान मुलं एकाएकी कडू औषध घेतात का? महिला मंडळ घेतात? मी आहे तुम्ही माता भगिनी बसल्या म्हणून विचारतो. मम्मींना ते विचारत नाही मी, कारण त्या कधी औषध बी पाजत नाही. औषध पाजानं काम कोणाकडे? पप्पाकडे. आंघोळ सुद्धा पप्पा करते साठी पुरस, मम्मीनं ते काम नाही. ती चपात्या करतेस त्याच बाहेर उपकार जाते ना. तुम्ही याला गोल जमती म्हणून ती करस नाही, ते अवघड आहे. चला, लहान लेकरू औषध पित नाही, त्याला औषध पाजायचं असेल तर आई काय करते? बाळू गुळ आवडतो का रे तुला? हो आवडतो. एक गुळाचा खडा घे. बाळूने गुळ खाल्ला. कसा आहे रे? गोडे आई. वा वा. ऐक, अजून देऊ? हो दे. बस एक खडा दिला. कसा आहे? गोड आहे. अजून देऊ का? हो. मोठा खडा देऊ? हो. मोठा आकार. तो मोठा हा करतो. त्याला वाटलं आईने 2 वेळा गुळ दिला मला. मोठा. डोळे बंद कर. त्याला वाटलं आईवर, मुलांचा जेवढा विश्वास आईवर असतो तेवढा बापावर नसतो. बापान एकच प्रेमाचं, भाऊ आता रे पहिलेच अवघा काढला दिदी जाऊन. आणि आईने प्रेमात बोलून घेते झोडून टाकते तरी त्याला काही वाटत नाही. आई आहे. आई म्हणते बाबाच मोठा आकर, मी तुला मोठा गुळ देणार. तो मोठा करतो, डोळे बंद करतो. आणि ती काय करते? गुळ मागे घेते आणि मागे ठेवलं औषधाचं बूच घेते, नाक दाबून पाजून देते. बरोबर आहे की नाही? असेच करते ना. औषध द्यावया चाळविषयी बाळा, दावून या गुळा दृष्टी पुढे. दृष्टीला दाखवताना गुळ आहे पण पाजताना औषध आहे. तसं दाखवताना क्षणभर आहे पण राबवताना जन्मभर आहे की नाही? राबवताना जन्मभर आहे. मग माऊली तेच म्हणा, देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. 4 मुक्त्या मिळणार आहेत. कोणत्या कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 प्रकारच्या मुक्त्या. पण ज्ञानोबा आहे, मला एक गोष्ट सांगा, एक क्षणभर तिथे आपल्याला 4 मुक्त्या कशा मिळणार? सहज मिळणार आहे? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? कारण देवाला सेवा आवडते, पण सेवा काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. मग कोणतं नाम? अभंगाच्या दुसऱ्याचं नाम.
पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. माऊली म्हटले काय काय देवाला आवडते सेवा कोणती, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, त्याचं नावाचा उच्चार करणं हे देवाला आवडतं. सेवा म्हणजे तेवढीच सेवा आहे का, नाही, सेवेचे अनेक प्रकार लक्षात ठेवा. सेवा तुम्ही कुठल्याही पद्धतीची करा, हो कुठलीही सेवा करा ती आवडतेच देवाला. सेवेची किती प्रकार आहे, तुम्ही समाजाची सेवा करा आहे का नाही. हे बेटा आता छत्रपती शिवराय यांनी समाजाची सेवा केली आहे की नाही. हे काय देवाजवळ भजन नाही करत बसते ना, यांनी समाजाची सेवा केली. आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे. काय करणार, सेवेचा मोबदला आहे. सेवा खूप महत्त्वाचा भाग आहे जीवनामध्ये. आजच लोकांची जाऊ द्या, हो समाजाची जाऊ द्या, ज्यांनी जन्माला घातले त्यांची सेवा केली तरी खूप झालं. लोकांना तेही जमत नाही. काळ इतका बदलला आहे रमेश महाराज, काय सांगा. अहो हाच देश, याच देशामध्ये एक काळ असा होता, मुलगा जेवत नाही म्हणून दिवसभर माय रडत होती. माझा दादा जेवला नाही, माझा भाऊ जेवला नाही. काळ प्रेमाचा होता. काय झालं सांगू. अहो ज्या देशामध्ये मुलगा जेवत नाही म्हणून माय रडत होती, आज त्याच देशामध्ये मुलगा जेवायला देत नाही म्हणून सर्वीकडे माय आणि बाप रडताना दिसत आहेत. इतकी वाईट अवस्था झाली. सेवा उरली कुठे, सेवेचा भाव उरला कुठे. राष्ट्राप्रती सेवा उरलेली नाही, धर्माच्या प्रती सेवा उरलेली नाही, गावाप्रती सेवा उरलेली नाही, समाजाची सेवा उरली नाही. जाऊ द्या, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा उरली नाही. सेवा का करायची लक्षात ठेवा. सेवेची अपेक्षा फक्त माणसाकडनं आहे, पशुकडनं नाही. पशु काय सेवा करते, कारण पशुला बाकी, पशुचं जीवन हे भोगप्रधान जीवन आहे. पशुला काय भोग आहे, फक्त भोगाशिवाय. पशुच्या जीवनामध्ये भोगाला प्राधान्य आहे, माणसाच्या जीवनामध्ये सेवा आणि विचाराला प्राधान्य आहे. आम्ही माणसं आहोत, आम्ही सेवा केली पाहिजे. मला एक खरं सांगा, या मागच्या 2 वर्षांमध्ये जे घडलंय, असं याच्या आधी घडेल असं वाटलं होतं का कधी असं घडेल. अशी बी दिवशी असं कधी स्वप्नात तरी पाहिलं होतं कोणीतरी. एवढ्या वर्षात लोकांना तापच आला नसेल का पप्पू दादा. ताप वना, खोकला वना आणि गया म्हणे, अवघड आहे. चालू हो, अवघड. ती वेळ झाला गोष्टी. तुम्हाला सांगू, तो काळ तात्या मी डोळ्यांनी पाहिला. ती एक रात्र, ज्या रात्री ऑक्सिजन संपलेला होता, आणि ती रात्री मी डोळ्यांनी पाहिली होती. धडाधड माणसाचं, आपण सिनेमामध्ये बघतो ना, अचानक काही माणसं मरतात, तसे धडाधड माणसं मरत होते. ॲम्ब्युलन्समध्ये कोणी मरत होतं, कोणी रस्त्यावर मरत होतं, कोणी पलंगावर तरफडून मरत होतं. म्हणजे काय, श्वासच घ्यायला तर पाय झटकून, इतकी धडाधड मरणारी माणसं पाहिली. अशी दिवस असं वाटलं होतं नाही. मग मला एकच म्हणायचं आहे, मग या 2 वर्षामध्ये आम्ही पण लोकांची काही सेवा केली पाहिजे होती ना. कुठेतरी आपला भाव, आपली जबाबदारी नाही का, आपणही सेवा केली पाहिजे ना. पण आपल्या डोक्यात एवढंच, आपलं जमा करणं.
समाजाची सेवा खूप महत्वाची. छत्रपती शिवरायांनी जर ठरवलं असतं, काय कमी होती त्यांच्याकडे? ते जेव्हा जन्माला आले का तेव्हा त्यांच्या वडिलांचा दरारा इतका होता ना महाराज. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, डग्स, पोर्तुगीज या 7ही पातशाह्यांमध्ये एक वेगळं वजन होतं. ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा दक्षिण प्रांत त्याचा, हे महाराष्ट्र त्याचा. हो, दख्खन का शेर था शहाजी भोसला, दख्खन का शेर था शहाजी भोसला. दिल्ली वाले भी डरते थे उससे. यंत्रणेच्या बापाचं सांगतोय. हो, मग ज्याच्या बापाचा एवढा मोठा दरारा होता त्या बापाच्या संपत्तीवर मजा मारायला पाहिजे होती नाही. काय वाटतं तुम्हाला? पण नाही, त्यांच्या आईने पाहिलेलं स्वप्न आणि अंतकरणातला सेवाभाव. 10 वर्षाचं पोरग खेळत होतं, खेळणारं पोरग आवडलं नाही आईला. का? एकच, अरे याचा जन्म खेळण्यासाठी नाही, सेवेसाठी झाला. 7 वर्षाचा शिवाजी उतरले शिवनेरी मोडधरला अधिकारी पुण्यामध्ये, गाढवाचा नागर फिरवता पुण्यावर, उद्ध्वस्त भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलाने जिथं प्रवेश करते आणि प्रवेश केल्याच्या नंतर जांभळे पाटलाच्या वाड्यामध्ये लाल माल निर्माण करते. आणि लाल माल निर्माण करता करता पोरगा 10 वर्षाचा होतो. 10 वर्षाचा शिवाजी खेळामध्ये गुंतला. जिजाऊ चिंताक्रांत आहे. आणि ज्याच्या कर्मे स्वराज स्वप्न पाहिली तो शिवाजी अजून खेळामध्ये गुंतलाय. मग स्वराज्य निर्माण करायचं मोठा प्रश्न. अशा अवस्थेमध्ये एक व्यक्ती मासाहेबांच्या पुढे आला. मासाहेबांना मुद्रा घालला, सांगितलं मासाहेब सेवेची संधी द्यावी. काय करतो? शाहीर आहे, पोवाडा करतो. मग मासाहेबांनी सांगितलं, असला पोवाडा गायला पाहिजे, असला पोवाडा गायला पाहिजे की आमच्या राजाच्या हातातलं खेळणं सुटलं पाहिजे आणि हातामध्ये त्याच्या शस्त्र आलं पाहिजे. जगातली ही पहिली आणि शेवटची माय होती जिला आपल्या लहान लेकराच्या हातात खेळणं आवडलं नाही. आईचं काय असतं? लेकराच्या हातात खेळणं देऊन टाकते. नाही, 10 वर्षाच्या पोराच्या हातात खेळणं नाही. मग काय स्वप्न असतं, काय विचार प्रणाली असते. असे कित्येक प्रसंग. त्या शाहिरावर जबाबदार दुसऱ्या दिवशी लालमाल भरगतचा भरला. अष्टप्रधान मंडळ समारंभ होता. सिंहासनावर मासाहेब, बाजूला शिवाजी राजा, चौकामध्ये शाहीर, डोक्यावर पगडी, हातामध्ये डफ, मुद्रा घातला मासाहेबांना आणि आवाज दिला, ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझंबे, करुणी प्रारंभे डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्यालो. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शंभू शिव आणि शाहिरावर जबाबदारी 10 वर्षाच्या पोराच्या हातात खेळणं घ्यायचं आहे आणि त्याच्या हातात शस्त्र द्यायचं. आणि पोवाडा हा मनोरंजनाचा विषय नाही आता. पोवाडा शौर्य अन्न शाहिराने विषय मांडला. शौर्यात विषय होता चित्तोडगड, रावण रत्न सिंगांना, महाराणी पद्मावती, महाराणी पद्मावती. कोणी पद्मावती? मुखामध्ये बाण टाकावं तर कंठातून बाण बाहेर दिसावं एवढं अप्रतिम सौंदर्य ज्या पद्मावतीचं होतं. त्या पद्मावतीचा विषय आणि त्या पद्मावतीच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण जगभरात आणि ती चर्चा संपूर्ण जगभरात असलेली बात दिल्लीश्वर अल्लाउद्दीन खिलजीच्या कानापर्यंत पोहोचते आणि खिलजी रावण रतन सिंगाला जाऊन चित्तोडला वेढा देतो. रावण रतन सिंग
बड़ी दूर से आए हैं, पद्मिनी को देखना चाहते हैं। और वो आज थे और उन्होंने कह दिया ऐसी बात सुना गई, म्यान से तलवारें बाहर निकल गई, पर रावण रतन सिंह ने कहा हम इनसे लड़ नहीं सकते क्योंकि हमारा सैन्य बल कम है। फिर उसने क्या जवाब दिया, खिलजी हम राजपूत हैं, हमारी औरतें पराए मर्द के सामने घूंघट नहीं उठाती। फिर खिलजी ने कह दिया हम देखे बिना नहीं जाएंगे। शेवटी पर्याय दिला, खिलजी अगर तुझे उसका चेहरा देखना है तो जल्द देखना पड़ेगा। खिलजी ने स्वीकार आणि मग पद्मावतीला पद्मिनी महलामध्ये उभं केलं। चित्तोडगडावर जा तुम्ही, कधी दिसेल तुम्हाला। आणि विशेष गोष्ट म्हणजे अजूनही राजस्थानच्या लोकांनी गड किल्ले चांगले जोपासून ठेवलेले आहेत। त्या तळाव्याच्या सेंटरला तो पद्मिनी महल आहे। त्या खिडकीमध्ये पद्मिनी उभी राहिली, तिचं प्रतिबिंब त्या तळाव्यातल्या पाण्यात पडलं। त्या पाण्यातलं प्रतिबिंब त्याच्या बिलकुल विरुद्ध दिशेला असणाऱ्या महलाच्या आरशात पडलं आणि त्या आरशातलं प्रतिबिंब त्याच्या बिलकुल विरुद्ध दिशेला असणाऱ्या तळ्यात पडलं आणि त्या तळ्यातलं प्रतिबिंब त्या खिलजीने बघितलं आणि तिचं ते तळ्यातलं प्रतिबिंब पाहून हरामखोराची नियत बिघडली आणि त्याने रावण रतनसिंगाला कैद केला। आणि मग सांगितलं अब अगर बादशाह जिंदा चाहिए तो पद्मिनी को हमारे हवाले कर दो। इतनी बात सुन ली राजपूतों ने तलवारें बाहर निकल गई और घनासाम युद्ध हुआ। एका पद्मिनीच्या अस्तित्वासाठी 30,000 राजपूतांची खंडोळी झाली। किती? 30,000। एका पद्मिनीच्या अब्रूसाठी 30,000 राजपूतांनी आपलं बलिदान दिलं। हाच उद्देश आहे। कधी कधी वाईट वाटतं महाराज, आपण त्या देशात राहतो ज्या देशामध्ये एका स्त्रीच्या अस्तित्वासाठी 30,000 राजपूतांनी बलिदान दिलं। आम्ही त्या देशातल्या ज्या देशामध्ये एका स्त्रीच्या अपहरणाच्या विरोधामध्ये समुद्रावर सेतू बांधून शत्रूचा संहार करून वापस आणणारा देश आमचा, त्या देशातल्या स्त्रिया एक पद्मिनी इस्लाम धर्मामध्ये जाऊ नये म्हणून 30,000 राजपूतांची खंडोळी करून घेतली। आज त्याच देशामध्ये हजारो पद्मिनिया लव जिहादच्या माध्यमातून इस्लाम धर्माकडे परिवर्तित होत आहे। आमचे राज्यकर्ते नपुसकासारखे बसले। काय दिशेने चाललंय आमचं बघा ना तुम्ही। अल्लाउद्दीन खिलजी पासून तर सलमान खान शाहरुख खान पर्यंत ही व्यवस्था अशीच चाललेली ना। तुम्ही बघा, नाव सलमान खान, बापाचं नाव सलीम खान मुसलमान, आईचं नाव सुशीला ती हिंदू आहे, नाव अझरुद्दीन मुसलमान आहे, बायकोचं नाव संगीता बिजलानी मारवाडी आहे, नाव शाहरुख खान मुसलमान, बायकोचं नाव गौरी छिब्बर हिंदू आहे, नाव आमिर खान, बायकोचं नाव किरण राव, तिला फारकत दिली नवीन केली, काय तिचं नाव हिंदूच आहे, दुसरी केली ती पण हिंदूच आहे, नाव सैफ अली खान, बायकोचं नाव अमृता सिंग, तिला फारकत दिली नवीन त्याच्या मुलीच्या वयाची पोरगी केली करीना कपूर हिंदूच आहे, नाव टायगर अली खान मुसलमान आहे, बायकोचं नाव शर्मिला टॅगोर हिंदूच आहे। काय चाललंय मला सांगा, कोणत्या दिशेने आमची वाटचाल चालली आहे? एकच यशस्वी मुसलमान धर्मातली स्त्री सानिया मिर्झा, तिने भारतातल्या नाही पाकिस्तानातल्या मुसलमानाशी लग्न केलं। भारतात काय कमी होते का? हमारे मालेगांव में तो बहुत हीरो है। पाकिस्तान दुर्भाग्याची गोष्ट आहे, तिने पाकिस्तानातल्या मुसलमानाशी लग्न केलं आणि तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीवर 90 कोटी रुपये खर्च केला। आमच्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी, बोलत नव्हता बिचारा, मुका होता, 90 कोटी रुपये त्या तिच्या लग्नाच्या रिसेप्शनला, की बा आता जावई बापूस पाकिस्तानातले येता जाता बोमानत जातील इकडे, कुठेतरी हमले करत जातील। काय मला काय राजकारण विषयावर नाही, पण धर्म कुठे चाललाय? आज सुरक्षित नाही आम्ही, सुरक्षित आहोत का आपण? काय सुरक्षा मला सांगा। पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वीच्या काळामध्ये सुरक्षा होती।
पूर्वी 14-14, 15-15, 16-16 वर्षाच्या मुली मायबाप शेतामध्ये कामाला जायचे आणि शेजारच्या भरोश्यावर टाकून जायचे. गलीतला दुकानदार असायचा, टेलर असायचा, कोणातरी असायचं, सांगायचे भाऊ पोर घरी बरं का, लक्ष असू दे. कामाला निघून जायचे आणि इतक्या जबाबदारीने तो लक्ष ठेवायचा, कधी आमच्या पोरीच्या अंगाला हात लागायचा नाही. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, आता असा कोण आहे ज्याच्या भरोश्यावर तुम्ही पोरगी सोडून जाशाल? आहे तशी परिस्थिती? काळच बदलला आहे. इतकी भयान अवस्था झाली महाराज. अल्लाउद्दीन खिलजी पासून तर सलमान का ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगू, आताच एक 15 दिवस ते 16 दिवस झाले याच बंदेल खाकुर्डे पोलीस स्टेशनला परिस्थिती निर्माण झाली. मुलगी पुण्यामध्ये शिकायला होती. पुण्यात शिकणारी मुलगी, काय स्वप्न पाहिजे असतील मायबापांनी. तिने मुसलमानावर प्रेम केलं आणि त्या मुसलमानाची हिंमत बघा काय. त्याने डायरेक्ट यांच्यावर केस केली की माझी बायको तुम्ही काय, माझी प्रेमिका तुम्ही गायब करून दिली. लग्न झालेलं नाही का? आणि दुर्भाग्य, छत्रपती संभाजीराजांचं नाव घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सपोर्ट केला मुसलमानांना. खूप वाईट वाटतं कधी कधी की ठीक आहे तुम्ही काय केलं पाहिजे याचा एक विचार केला पाहिजे. म्हणजे वाईट वाटतं या गोष्टींचं. मला म्हणायचं एकच आहे, एका पद्मावतीसाठी, एका पद्मिनीसाठी 30,000 राजपुतांची खंडोळी झाली. शाहीर हे सर्व विचार पोवाड्यातून सांगत होता. आणि जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला कळलं ज्या पद्मिनीसाठी हे सर्व आम्ही केलंय, ती पद्मिनी आता आपल्याला भेटणार. पण जेव्हा गडावर जेव्हा कळालं की राजपुतांची खंडोळी झाली, त्यावेळी पद्मावतीने गडावरच्या 13,000 राजपुतांना स्त्रियांना जमा केलं, सांगितलं बघा राजपूत रणांगणावर आपल्या आन बान आणि शानसाठी प्राणपणाला लावून लढले आणि शहीद झाले. पण आता या राष्ट्राचा गौरव, माँ भारतीचा गौरव राखण्यासाठी हे शरीर यवनांच्या हातात देण्यापेक्षा अग्नीला समर्पित करून आम्हाला माँ भारतीचा गौरव वाढवायचा आहे. आणि तिच्या एका शब्दावर 13,000 राजपुतांना स्त्रियांनी जिवंत अग्नीमध्ये उड्या टाकल्या आणि जोहार केला. पण ही बातमी जेव्हा खिलजीला कळाली, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली, अंगाचा थरकाप झाला, चित्तोडगडाला खिंडार पडलं, मुंग्या शिराव्या. तसं यवनी सैन्य आत शिरलं, भेटेल त्याला तोडलं, मिळेल त्याला कापलं. वयोवृद्ध असतील कोण त्यांना तोडवून टाकलं आणि लहान लहान लेकरांना भाल्याच्या टोकावर टांगून त्यांच्या रक्तामध्ये माखून त्या रक्तामध्ये थाय 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 करून ही लोक नाचलीत. एवढा भयान अत्याचार त्या काळी झाला, एवढा भयान अत्याचार झाला. या सर्व गोष्टी शाहीर पोवाड्यातून सांगत होता आणि सांगता सांगता रडत होता. नवल नाही, संपूर्ण लाल महाल प्रसंग ऐकून रडत होता. राष्ट्रमाता जिजाऊचे डोळे ओले झाले होते. अष्टप्रधान रडत होतं, संपूर्ण लाल महाल रडत होता. मात्र 10 वर्षाच्या पोराच्या डोळ्यात अश्रूची आग होती. अंगाचा थरकाप झाला, मुठी बळल्या गेला पोरगा गरजला. सुई पडेल इतका अत्याचार होत असताना मासाहेब आमची माणसं काय करत होती. मासाहेबांच्या लक्षात आलं, घाव वरती टाकला, मकडाले शिवबाबीने सांगितलं शिवबा हे सर्व असताना आमची माणसं तुमच्यासाठी खेळामध्ये गुंतली होती. असा असेल मासाहेब दिली तिलांजली खेळाला किती करू हातामध्ये मिरवला दांड पडला घेते मांड घोड्यावर आणि उभं केलं स्वराज्य. दिशा देणारी माय, स्वप्न बनवणारी माय होती. सेवा प्रवृत्ती निर्माण करून देणारी माय होती. देवाला आवडते सेवा. 1857 तर 1947 90 वर्षाचा रणसंग्राम हा सेवेतून निर्माण झाला. पगार होती काय लोकांना? आता तरी आर्मी मध्ये पगार आहे. त्या स्वतंत्र सैनिकांना पगार होती.
आणि ओरिजिनल गेले आणि ज्यांना नाही काही ठराविक असे आता लई लोकांना स्वतंत्र सैनिकाचे पगार चालू आहे. तसेच ते ज्यांना जे बिचारे खरंच केलं त्यांना त्यांना भेटलं आनंदाची गोष्ट आहे. म्हणून काहीच नाही होता. येस 65 वर्ष होते 55 वर्ष 65 तिकीट भरायला चाललं तसंच कमत. सेवा महत्वाचा. माऊली सांगतात जर तुमच्या ठिकाणी सेवा तत्पर भाव असेल तर तुम्हाला चारही मिळेल. तेने मुक्तीचारी. पण याच्यासाठी महाराज आम्हाला कुठं जावं लागणार का? महाराज म्हणजे कुठेही जायची गरज नाही. तुमच्या तुमच्या घरीच राहा तरी तुम्हाला त्याचा लाभ होईल. अभंगाच्या 3रं चरण. असोनी संसारी. संसारात राहा. संसारात राहायचं कुठे जायची गरज नाही. न लगती सायास येतो घरा. संसारात राहायचं आहे. संसारात राहून सुद्धा देव मिळतो त्यात काही विषय नाही. काय नाही हो तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे देव तुम्हाला मिळतो आहे की नाही. तुम्हाला सांगू आपलं कीर्तन 8:30 ते 10:30 होतं ना. म्हणजे 10:30 जायचे आहे की नाही. विठ्ठल 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 संसारामध्ये राहून सुद्धा एक 5-10 मिनिट कधी काय अडचण नाही. संसारामध्ये राहून सुद्धा तुम्हाला देव सहज काय त्याच्यासाठी खूप सायास करावं लागत नाही. तो शुद्ध भाव ठेवून. काय झालं माहिती का एका गावामध्ये एक गरीब कुटुंब होतं. रोज कमवायचं रोज खायचं. पण त्या कुटुंबामध्ये एक असं व्यक्ती त्याचं असं होतं काम कवडीचं करायचं नाही बरं का. कवडीचं काम करायचं नाही. मात्र भाकरी मात्र 12 खायच्या. 12 भाकरी. लोकांनी सहन केलं घरच्यांनी. लॉकडाऊन मध्ये पण सुरुवातीला जड गेल्यानंतर मोदींनी तांदूळ द्या भागी काय पण लॉकडाऊन सरी गे आणि तांदूळ बंद होई घ्या. शेवट करणं म्हणे भाऊ तू काम करत नाही धंदा करणारे लोक 10 रुपये किलो तांदूळ विकत म्हणे. तू पुरा मोदींना तांदूळ सुद्धा खाई घ्या म्हणे. एक काम कर तू एक तर काम कर नाही तर घर सोड म्हणे. हाकलं त्याला घरातून बाहेर. आता त्याला घरातून बाहेर हाकलं त्याला खाण्याशिवाय दुसरं काही सुद्धा बघ माधवपा काहीच नाही. बाहेर निघाला. आता तो असा माणूस बाहेर निघाल्यावर काय विचार करेल काय मी उद्धार पावीन असं काय डोक्यात तो एक कावानं काय निघाला. जाता 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 त्याला त्याच्या डोक्यात बघता खायचं कसं होईल खायचं कसं होईल. त्याला कुठेतरी एक आश्रम दिसला आणि आश्रमच्या गेटवर एक साधू बसलेला दिसला. त्यांनी पाहिलं बाबा मजबूत दगड म्हणे. जर बाबा मजबूत तर व्यवस्था सुद्धा मजबूत. बस गया बाबा के पाय. अरे महात्मा जी मुझे आपका सेवक बना लो. बाबा जी बोले तो भाई बन जाओ. महात्मा जी मैं आपके पास रहना चाहता हूँ. बहुत बड़ा आश्रम है भैया ले जाना. महात्मा जी भोजन की क्या व्यवस्था है.
महात्मा बोले दिन भर भंडारा चलता है, जितना चाहिए वो खा लियो. तो म्हणे आता चांगलं होईल झालं, रावण कावण सर्व हे करणार काय म्हणते तर. मस्त आपलं दिवसभर 2-2, 3-3 पंक्ती उठे निगडी, 3-3 पंक्ती. आणि असं चाललं 2-4 दिवस, 5 दिवस. आणि शेवटी रोज सकाळी उठला का त्याचं एकच राहायचं, पहिले किचनमध्ये चक्कर मारून यायचा तो. असं एक दिवस उठला, गेला किचन. काही लोक असेच राहतात महाराज, सकाळी उठल्या त्याला काही घेऊन देणार नाही, काय वे काय नाही. पहिले जातात किचन, काय रांधी राही नाही, शिटणार चटणार होता पहिले, अंग धुवे काही काही नाही. काय शे लग्न देवी घ्यात ना, त्या कधीच मांडव मजावत नाही म्हण महाराज. मांडव म्हणे त्या पहिले रांधानं कुठेशी तरी पाहिजे, काय काय आयटम शेप असो. आणि त्या पहिले नवरदेव बापना पहिले विचारत, हा असता बिस्ता काही नाही, तू शिलक रे पोट दिली ना त्याला, कोणी तू नाश्ता का नाही ना. हा अवघड होते ना. तसा हा उठल्या उठल्या किचन मध्ये गेला, अन्नपूर्णा आहार में गया तो भाई कोई नहीं दिख रहा बापे. सर्व काना कोपरा पाहते म्हणे बाप. त्याला वाटतं का पंक्ती बटी घ्या बा बाहेर म्हणा, सर्वजण भजन करा, नामस्मरण माळा जपणं चालू आहे. ह्याला वाटलं काहीतरी कार्यक्रम असेल बा, आश्रमच्या बाहेर साहेब चालू असेल, मोठा कार्यक्रम शे. तो बाहेर आश्रम चक्कर मारी म्हणा, कुठेच चुले पिटेल तर काही नाही. मग त्यांना साथ घ्या त्या वना बाबा जो मैंने स्वामी जी क्या बा, आम पूरा आश्रम ढूंढ के आ गए, कहीं भी चूल्हा जला नहीं है, भोजन की क्या व्यवस्था है. अरे महात्मा ने, अरे भाई तुझे बोलना भूल गए. क्यों? अरे आज एकादशी है, एकादशी. बोले वो क्या होती है? बोले एकादशी के दिन व्रत होता है और वैष्णव एकादशी के दिन भोजन नहीं करते. और तू भी अब वैष्णव है, तुझे भी भोजन नहीं करना पड़ेगा. बोले महाराज जी मैं मर जाऊंगा, एकादशी नहीं करूंगा, मर जाऊंगा मैं. बोले नाही बेटा सुन, खूप वेळ केलं, शेवटी त्याने ऐकलं नाही. शेवटी साधूचा स्वभाव असतो. साधूने विचार केला, चला ठीक है एक काम कर, बना लेते हो? बोले हाँ बना लेते. तो ले सीधा ले वहां से और बाहर जाके बना ले, क्योंकि आश्रम में चूल्हा नहीं जलता. और कह दे एक सेवक, ए सुन इसे 2 सेर आटा दे दे, कुछ सीधा दे दे, बना के खा लेगा. और उसने बना पकड़ लिया, सब पोटला बांध दिया, निकल दिया. और आश्रम के गेट तक गया तो साधु ने पीछे से कह दिया, और सुन क्या आज एकादशी है, भगवान को भोग लगाए बिना नहीं खाना. बोले जी बाबा जी. निकल गए. और जब वहां चला गया, 3 दगडी वगैरे मांडी दिण्यात, लाकड लाई दिनात, भाकरी बुकरी गाड़गा गुड़गा करे, और सब बन गया. उसके बाद खाने को बैठे, उससे पहले उसकी याद आ गई, गुरुजी ने बोला था भाई भगवान को भोग लगाना. फिर उसने कहा अरे भगवान आओ भाई आ जाओ भोजन के लिए. अब ऐसे कैसे भगवान आएंगे? बहुत बार याद किया भगवान, और ऐसे कोई भगवान आते हैं, जरूर आते हैं, लेकिन दिल में भाव होना चाहिए. कौन कहते हैं भगवान आते नहीं, ध्रुव प्रहलाद की तरह बुलाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं. अरे वो आते भी है, खाते भी है, लेकिन बुलाने वाले नामदेव जी चाहिए, बुलाने वाली शबरी चाहिए, बुलाने वाली द्रौपदी चाहिए, ध्रुव चाहिए, प्रहलाद चाहिए, तो जरूर आएंगे. फिर इसे लगा भगवान को भजन चाहिए, तो उसने भजन शुरू कर दिया. हे राजा राम आई, सीता राम आई, मेरे भोजन का भोग लगाई. अरे भगवान राम जी आ जाओ भाई जल्दी. बहुत देर भजन किया, भगवान नहीं आ रहे. फिर उसे लगा आज तो एकादशी है, भगवान को रोज अच्छा अच्छा खाने की आदत पड़ेगी, ये का सूखा सूखा खाने आएगा. फिर उसने भगवान को कह दिया, अरे सुनो भगवान ठाकुर, आपको रोज मेवा मिठाई खाने की आदत है,
और यहाँ पर रुका सूखा खाने कैसे होगे। लेकिन सुनो, आज आश्रम में चूल्हा नहीं जला है, जो है सो खा लो वरना भूखा मरना पड़ेगा। इसको कह दिया भगवान को। और भगवान को उसका ये भाव बड़ा अच्छा लगा, भगवान को उसका ये भाव बड़ा अच्छा लगा। और भगवान आ गए जानकी माँ के साथ। अब आ गए तो देखने के बाद इसे भी अच्छा लगा। अरे भगवान इतनी देरी क्यों लगा दी भाई, तूने जल्दी बुलाया नहीं, हम तो जिधर आ गए। ठीक है आओ बैठो खाना खा। लगा दो 2 पत्तल। 2 क्यों? बोले ये मेरी बीवी है। तो 3 कडे पाय, 2 कडे पाय। आता तो पहिलेच भुक्या आणि त्यांना मग त्याला वाटणं याला जरा सिद्धी तुझं आपण खाऊ बा, काही बहीण नाही म्हणा। तू म्हणे कोण है? बोले मेरी बीवी है। अरे आपको अकेले को बुलाया था। अरे भाई बीवी है साथ में आ गई, और तू ही तो कह रहा था सीताराम आई है, तो सीता के साथ आ गए। ठीक है बैठो। खाना खा लिया, भगवान चले गए, ये भी चला गया। दूसरी एकादशी आई, गुरु जी को कह दिया गुरु जी वहां 2 भगवान आते हैं, जरा सीधा बढ़ा दो। आता गुरुजीला वाटलं ये भुक्याड़ा है, अरे इसको जरा 4 सेर आटा दे दो। दे दिया। फिर चूल्हा लगा दिया, बन गया खाना। और बनने के बाद फिर भजन शुरू। राजा राम आई, सीता राम आई, मेरे भोजन का भोग लगाई। आ गए भगवान प्रभु रामचंद्र जी। राम जी आए, सीता मैया और लक्ष्मण भैया तीनों। फिर वो तीनों को देख रहा है, उधर देख रहा है, नीचे देख रहा है, वहां देख रहा है, नीचे देख रहा है। और फिर भगवान को बोला भगवान ये कौन है? मेरा भाई है, सगा। बोले हाँ सगा ही है यार, अकेले को बुलाते 2 आ जाते हो, 2 को बुलाए 3 आ जाते हो, क्या है? लगा दे भाई। बैठ गए खाना खाने। फिर आ गई तीसरी एकादशी। तीसरी एकादशी आई, फिर गुरुजी को बोलता गुरुजी वह 3 भगवान आते हैं। मग गुरुजीना टूप पेटना म्हणे काहीतरी गोळशा वाटे। अहो म्हणे नेमका बाहेर जाई पीटी की टाकतोय म्हणे। आपला लोक या काही या पारो वट्टावर बसले राहतात ना, वागवरातच यार पीठ देऊ नका, हो बाहेर पीठी की टाक, तू देऊ नको ना, दिदीला देऊ दे ती मायले, तू इकी टाकून तर काही करू वावगडच नाना। तर ते गुरुजीच्याही मनात शंका आली। गुरुजीला वाटलं आता गोळ आहे झाला असं, इसको 7 सेर आटा दे दो। चल गया। गुरुजी बोले इसके पीछे पीछे जाएंगे। गुरुजी खुद चले गए उसके पीछे पीछे। अब उसने क्या किया, हुशार होता तो, हिला इराणा पाहून कुठला तरी होता तो हुशार। त्याने काय काय तात्या पहिले बाजार ठेदी ना, आणि एकच वराड येऊ द्या म्हणे पहिले, नंतर वरण मग 5 टाकापेक्षा पहिले वराड येऊ द्या। इथल्या गाड्या येतीस आणि मग स्वयंपाक करत म्हणे। मस्त ठेवून दिलं, भजन सुरू। राजा राम आई, सीताराम आई, मेरे भोजन का भोग लगाई। और आ गए राम जी अकेले नहीं, राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न हनुमान, पूरी गैंग ना गैंग। और इसने देख लिया और इसने कह दिया हे प्रभु, अरे ठाकुर जी हमने आपको अकेले को बुलाया था, पूरी खानदान को नहीं, इनको क्यों ले आए? बोले मेरे भाई है, ले आए उनको। चल लगाओ पत्तल। बोले लगाओ पत्तल नहीं, मग आई चुल आई भोगन तुम्हीच रांधा, तुम्हीच का म्हणे, मीच रांधो म्हणे। बना लो और खा लो। अरे भाई तुम बनाओ। अरे कौन बनाएगा? ये काय माय बेटे भाई बनानी म्हणे। आता तो बोळाच होता, इसको बनाने को बोला। आता जगत जननी जानकी माता। रामाने सीतेकडे पाहिलं, सीता हसल्या आणि रामाने सांगितलं बनवा, जानकी माता बनवायला, हनुमानजी चुल फुकायला, भरत नारळ लाकडं आणायला, लक्ष्मण भांडा घासायला, लाग्यात पुरा कामले। आणि आहो भाऊ एककडे बटी घ्या, डायरेक्ट डोळाचा किशने ध्यान लाई नाही।
डोळा उघडा ठेवशू त्या खातीर जीव जळापेक्षा डोळा बंद तरी पटेल बाबा जे उरई ते ठीक शे नाही उरत नाही उरणं असला गुपचूप आणि स्वतः जगत जननी जानकी माता स्वयंपाक करते सर्व देवाधिक ऋषी मुनि सर्व जपी तपी सर्व तिथे आले मैया हमें भी प्रसाद दे दो मैया हमें भी प्रसाद दे दो सारे खड़े हो गए और सब खड़े हो गए राम जी को लगा इसको भी दिखाएंगे अब इसकी तरफ देखा तो ये आंखें बंद करके बैठा राम जी बोले ओए आंखें खोल नहीं मैं नहीं खोलूंगा अरे खोल आंखें नहीं खोलूंगा अरे देख सामने कौन आया जब इसने आंखें खोली जो गर्दी पाई पूरा मतदारसंघ येईल म्हणे आले याना डोकामध्ये देव नाही धर्म नाही याना डोकामध्ये एकच जेवण अहो म्हणे बाबा बाबा आवडी गर्दीમાં आपले काय पुरे म्हणे यासना म्हणजे थोडं उरतं तरी खावायला भेटतात पुरी एकादशी घडी घे म्हणे हे सर्व गोंधळ चालला मग अचानक त्याचं लक्ष झाडाच्या पाठीमागे उभ्या असणार त्याच्या गुरुकडे गेलं गुरु देखो गुरुजी मैं नहीं कहता था यहाँ इतने भगवान आ जाते अब देखो कितनी भीड़ लगी पड़ी है ये 5-5 ये हो गए और ये इतनी सारी भीड़ है इनको क्या खिलाऊंगा और मैं क्या खाऊंगा और आप बोलते हो इतना खाते हो गुरुजी बोले मूर्ख झूठ बोलता है हाँ मैंने झूठ बोलता है मैं खर बोल रहा हूँ बाबा झूठ बोल रहा है ना अरे गुरुजी देखो कौन है बोलेगे ये वो राम जी है ये उनकी पत्नी है सीता ये लक्ष्मण है ये हनुमान है ये भरत है ये शत्रुघ्न है और ये सारी भीड़ है बड़ी बड़ी जटा दाढ़ी वाले सब साधु है गुरुजीला काय दिसेल मग गुरुजी ने कहा अरे सुन जो तुझे दिख रहा है वो मुझे तो नहीं दिख रहा फिर इसने राम जी को पूछा प्रभु जो मुझे दिख रहा है इन्हें क्यों नहीं दिखता तो राम जी ने कहा सुन तू भोला है और तू सीधा है तू भोला है और सीधा है और तेरा गुरु है तपी है जपी है ज्ञानी है पर टेढ़ा है कि नहीं ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये काय सांगितलं काहीच नाही जे खळांची व्यंकटेशाडो जे खळ आहेत त्यांचा वाकडेपणा जाऊ याच्यापेक्षा जास्त काही नाही परमार्थात किती ज्ञान आहे किती विद्वान आहे महत्वाचं नाही वाकडेपणा आला की तो गेला राम जी ने वही कह दिया भाई तेरा जो गुरु है ना वो ज्ञानी है पंडित है विद्वान है पर क्या है टेढ़ा है इसलिए मैं उसे नहीं दिखूंगा और इसने ऐसे के ऐसे गुरुजी को बता दिया गुरुजी राम जी कह रहे कि आप सीधे नहीं टेढ़े हो गुरुजीच्या डोळ्यातून गळा 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 अश्रू आले की अरे 15 दिवस झाले नाही तुला यायला तुला प्रत्यक्ष देव तुझ्याशी बोलतो एवढी वर्ष मी नामस्मरण करतोय मला देव मिळत नाही महत्वाचा मुद्दा एकच आहे इथे वयाला तपाला भजनाला महत्व नाही झालं इथे महत्व झालं त्याच्या भावाला असोनी संसारी संसारी माणसाला देव म्हणतात असं आहे का संसारात सुद्धा कारण संसार एक लक्ष ठेवा संसारिकाला संसारामध्ये फक्त 4 महत्वाचे मुद्दे महत्वाचे घर में हो माया निरोगी काया वचन में हो नारी पुत्र आज्ञाकारी याच्यापेक्षा श्रीमंत ह्या 4 गोष्टी ज्याचा संसार बसला ना तो श्रीमंत नेमका आपला कोणाचाच बसत नाही निरोगी काया प्रत्येकाला कोणता ना कोणता रोग बसला आहे की नाही घर में हो माया कायम तानातानी प्रत्येक नाही तुम्ही धीरूभाई अंबानीला विचारा नाही तर मुकेश अंबानीला विचारा परेशान असे पुत्र आज्ञाकारी लय श्रीमंती असते सर्व असताना पोरं ऐकणार नसतात आणि वचन में होणारी नाही बसत बजेट नवरा सांगायची बायको ऐकाव आणि त्यांना पुढे मग पोपट मारस कासारकडे का सांगायचं घरात माया निरोगी काया वचनात नारी पुत्र आज्ञाकारी आणि ती जर निघली 14 जानेवारी फुल्यानगर बळद छे यमनी आखाची खेळत छे म्हणे
ते त्यांचा विनोद आहे. मला विषय काय असतो, संसारात राहू. संसारामध्ये काय माहिती काय असतं, भूतदया गायी पशुचे पालन जीवन जोडून या तुम्ही व्यवहार. दास विचारे वेच करी. आम्ही आज ज्यांच्याकडे जेवण केलं ना, हे भूषण दादा आहे की नाही, यांच्याकडे जेवण केलं. आता आम्ही गेलो, अतिशय छोटंसं घर, छोटासा परिवार, सामान्य परिस्थिती. ते किती मोठं घर होतं, किती छोटं होते ना, पण गेल्याच्या नंतर त्यांचं प्रेमापेक्षा सबसे बडी प्रेम दुर्योधन को मेवो त्यागो. दुर्योधनाने मेवा मिठाई करून ठेवली होती, पण भगवान श्रीकृष्ण कुठे गेले, विदुराघर साग पायी. अरे विदुराच्या घरी जाऊन जेवण केलं, काय कारण आहे, महत्वाचा मुद्दा एकच आहे, अगदी प्रेम महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे किती श्रीमंती नाही, म्हणून संसारामध्ये असोनी संसारी, संसारात राहा, फक्त जिव्हेने त्याचं नामोच्चारण करा, है की नाही. मग करा ना आता, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, असोनी संसारी जिव्हावे गो करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा. पांडवा घरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली महाराज ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज. ज्ञानोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलं, बाबा जो द्वारकेचा राणा, द्वारकेचा राजा जो होता, तो पांडवांच्या घरी राबला. कशाच्या बळावर, फक्त नामस्मरणाच्या बळावर. असा तो परमात्मा आहे. निश्चितपणे तुमच्या आपल्यावर सुद्धा कृपा करेल. मुखामध्ये सदैव त्याचं नामस्मरण असू द्या. आई वडिलांची सेवा करा, गोमातीची सेवा करा, आणि खऱ्या अर्थाने वेळ प्रसंगी समाजाची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे. कारण समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ती सेवा आपल्या अंतःकरणामध्ये स्थित असू द्या. पांडुरंग परमात्मा कृपा केल्याशिवाय झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो. चाल म्हणायची समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. हा बोलिलेले कुणे वेळी वागुडी वंदरे करा क्षमा महाराज, महाराज तुम्ही. हा नाही उच्चारिला अधिकार निया बोला